नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 5 मार्च आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक 400-500 मध्येच होती, आवक कमी आज। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला हलक्या भारी मालाचा भाव कळेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओमध्ये आपण एक नंबर गोल्टी खात सगळ्यांचा भाव सविस्तर सांगत असतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। मित्रांनो, लिलाव चालू झालाय आणि पहिलीच लाईन आहे, बघ शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी। काय भाव गेलो? 1800 रुपये जायले, बघ शकता तुम्ही 1800 रुपये, 1800 रुपीज। कुठला कांदा? जोपूळचा कांदा आहे। आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं, जोपूळचा कांदा 1800 रुपये जायले। पुढे बघू दुसरा नग, काय भाव गेली गोल्टी? 1160 रुपये जायले गोल्टी, बघ शकता क्वालिटी 1160, 1160 रुपीज। कुठले? वडाळी बोई। बर, बघ शकता तुम्ही ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर मध्ये गोल्टी आहे। 1260 रुपये गोल्टी जायले, बहादुरीचा कांदा आहे, बरोबर ना? आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, 1260 रुपये। पुढे बघू काय भाव गेली गोल्टी? 1100 रुपये जायले, 1100। कुठली हो गोल्टी? कुठली? बर, पुढे बघू काय भाव गेला कांदा? 1751, 1751 रुपीज। कुठला आहे कांदा? सावरगाव। आणि बियाणं कोणतं होतं दादाचं? आंबरचं बियाणं आहे, सावरगावचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 1840, 1840 रुपीज, 1840। कुठला आहे कांदा? वासखेडी। आणि बियाणं वासखेडीचा कांदा आहे, 1800 रुपये, 1840, 1840 रुपीज। ओके, पुढे बघू काय भाव गेलो? 19, 1900 रुपीज, 19। मीडियम साईज आहे, 35-40 ची साईज आहे। कुठला कांदा? आडगाव टप्पा। ओके, आणि बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे, चायना किंग, आडगाव टप्प्याचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलं? 2060 रुपये जायले। क्वालिटी बघू शकतो कांद्याची, 2060 रुपीज। कुठला कांदा दादा? कुठला कांदा? तांगडीचा कांदा आहे। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? गोल्टी काय भाव गेली? 1000 रुपये गोल्टी जायले, 1000 रुपीज। तांगडी ना? पुढे बघू काय होतं याच्यात? गोल्टी आहे, काय भाव गेली गोल्टी? 1050। बर, 1050 जायले। कुठले सांग? बर, पुढे बघू काय भाव गेला? 960 रुपये गोल्टी, 960 रुपये गोल्टी। बघू शकता तुम्ही क्वालिटी, 960 रुपीज। कुठले? पालखेड। ओके, पालखेड मिरची ना? पुढे बघू काय भाव गेला? 1500 रुपये। बघू शकता गोल्ट आहे, काय भाव गेला? 1500 रुपये। कुठला कांदा? सेलूपुरी। बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे, सेलूपुरीचा कांदा आहे। बरं, पुढे बघू काय भाव गेलं? 3100 रुपये, 1100 रुपये जायले। बघ शकतो 3100 रुपये जायले, 1100 रुपये। कुठला आहे कांदा? सोकराचा कांदा, सोकराचा कांदा आहे, 1100 रुपये जायले, 1100 रुपीज। बर, पुढे बघू काय भाव गेलो? 1840 जायले, 1840। कुठला कांदा? जानोरी। बर, याचं बियाणं कोणतं होतं? बर, जानोरीचा कांदा आहे, 1840 ना? 1840 रुपीज। पुढे बघू काय भाव गेलो? 1100 रुपये गोल्टी, 1100 रुपीज। कुठली गोल्टी? भूत्याना। बर, पुढे बघू काय भाव गेला काका? काय भाव गेला?
पुढे बघू काय भाव गेलो 2070 2070 रुपीज क्वालिटी बघू शकतो कांद्याची 2070 कुठला कांदा आहे वडनेर भैरव आणि बियाणं हो दादा घरगुती बियाणं आहे वडनेर भैरवचा कांदा आहे पुढे बघू काय भाव गेलं ते 2100 जाईल बघू शकतो तुम्ही रानवडचा कांदा आहे ना 2100 रुपये 2100 बियाणं कोणतं होतं त्याचं चायनाचं बियाणं आहे ना 2100 रुपये पुढे बघू काय भाव गेलो 1952 रुपये 1952 रुपीज कुठला आहे कांदा मालसानी बर आणि बियाणं पंचगंगाचं बियाणं आहे मालसाण्याचं कांदा आहे पुढे बघू काय भाव गेलं 2200 रुपये जाईल बघ तुम्ही कांद्याची क्वालिटी 2200 रुपये कुठला आहे कांदा खडक माळेगाव बियाणं कोणतं होतं त्याचं बर क्वालिटी बघू शकतो किती बोलली 2200 बर पुढे बघू 2200 रुपीज ओके ओ काय भाव गेलं 700 रुपये जायले खात बघू शकतो 700 रुपीज 700 रुपये काय भाव गेली गोल्टी काय भाव गेली 1150 रुपये गोल्टी जायले 1150 रुपीज कुठली गोल्टी शिंद पाहिजे ना ओके पुढे बघू बघ शकतो गोल्टी आपली का काय भाव गेली उलटी 850 रुपये फिक्स मध्ये दुसरं लाईनला आलो आपण उलटी बघितली कांदा काय भाव गेला 2000 रुपये कांदा जायले बघ शकतो तुम्ही 2000 रुपये 2000 रुपीज कुठला आहे कांदा सावरगाव आणि बियाणं कोणतं त्याचं येल्लोरचं बियाणं आहे सावरगावचा कांदा आहे बरं पुढे बघू काय भाव गेली गोल्टी 1000 रुपये गोल्टी क्वालिटी बघू शकतो तुम्ही 1000 रुपये गोल्टी 1000 रुपीज कुठली गोल्टी वटाळी बोई ओके काय भाव गेला कांदा 2015 रुपये 2015 रुपीज बघू शकतो तुम्ही मीडियम साईज आहे कुठला आहे कांदा देवरगाव आणि गोल्टी काय भाव गेली 1000 रुपये फिक्स मध्ये ओके 1000 रुपये फिक्स्ड याचं बियाणं कोणतं होतं पुढं बघू काय भाव गेलं 2200 रुपये किती गेलंय 2100 रुपये जायले 2100 रुपीज कुठला आहे कांदा बरं 2100 रुपये पुढं बघू बघ शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेला 2070 झाले 2070 रुपीज कुठला आहे कांदा गणूरचा कांदा आहे आणि बियाणं कोणतं त्याचं चायना किंगचा बियाणं आहे बघू शकतो तुम्ही गणूरचा कांदा आहे 2070 2070 रुपीज ओके पुढं बघू काय भाव गेलं 2226 रुपये जायले कांद्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही 2100 गेला तर आज 2226 2226 रुपीज ओके आणि कुठला आहे कांदा खडकजाम बियाणं कोणतं होतं याचं प्रशांत घरगुती बियाणं आहे घरगुती का प्रशांत आहे घरगुती ओके बरं पुढे बघू काय भाव गेला कांदा 2126 2125 2125 रुपीज मी काय म्हणतो बोला ना किती राहिले मागून असं पण विचारून जर शेतकऱ्यांची मागणी आहे बरं कमेंट्सला बरंच येतात ना चालेल कुठला आहे कांदा हरसूल तालुका ओके बियाणं कोणतं त्याचं बरं ठीक आहे चालेल विचारू आपण 100% ठीक आहे कमी झाली चालेल काय भाव गेला 2050 रुपये कुठला आहे कांदा शेलूपुरी 2050 रुपये 2050 रुपीज शिल्लक किती 50 क्विंटल ओके आणि बियाणं कोणतं त्याचं एलोराचं बियाणं आहे ना बरं पुढं बघू
बघ शकता तुम्ही. काय भाव गेलो? 2070 2070 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंद्याचा. आणि याचं बियाणं कोणतं होतं? येलोरचा बियाणं आहे ना. शिंद्याचा कांदा आहे 2070 रुपये. ओके पुढे बघू. काय भाव गेलं? 2160 रुपये जाईल. कांद्याची क्वालिटी बघू शकतो तुम्ही. 2160 रुपये 2160 रुपीज. कुठला आहे कांदा? कानमंडळा. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. शिल्लक किती असेल? किती? 3-4 ट्रॅक्टर. ओके पुढे बघू. काय भाव गेलं? 1800. फक्त 1800. 1800 ऑनली. कुठला आहे कांदा? कानमंडळ. आणि बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती बियाणं. ओके पुढे बघू. काय भाव गेला कांदा? 1900. 1900 रुपीज. 1900. कुठला हो कांदा? भाटगाव. 1900. 1900 रुपये भाटगाव. पुढे बघू. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलो? 1750. 1750 रुपये. कुठला आहे कांदा? व्हरायटी कोणती? प्रसादची. ओके अबोना कळवण ना. पुढे बघू. काय भाव गेलं? 1930. 1930 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? शेलूपुरी. ओके आणि बियाणं? घरगुती बियाणं. शेलूपुरीचा कांदा आहे. शिल्लक किती असेल दादा अजून? 2-1 ट्रॅक्टर ना. ओके पुढे बघू. पिंपळाव कांदा मार्केट. काय भाव गेलं? 255. बघू शकतो 2095 रुपीज. मीडियम साईज कांदा आहे. बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? सिंध. आणि बियाणं? येलोरचा बियाणं आहे सिंध. आणि शिल्लक किती असेल? 2-1 गाड्या ना. ओके सिंधचा कांदा आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 2000 रुपीज. 2000 रुपये. कुठला आहे कांदा? शेलूपुरी. आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती. शेलूपुरीचा कांदा आहे 2000 रुपये ना. 2000 रुपीज. शिल्लक किती असेल? एखादी गाडी ना. ओके 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 पुढे बघू. काय भाव गेली गोल्टी? 1451 रुपये गेली. 1451 रुपये गोल्टी. चिंचोल्याचा माल आहे. चिंचोल्याचा माल आहे. 1451 रुपीज. ओके काय भाव गेली गोल्टी हो? 1440. 1440 रुपीज. किती शिल्लक आहे अजून माल? संपला. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. ओके पुढे बघू.